आहे लंगडा आंबा. लंगडा तोतापुरी म्हणून ओळखला जातो. खूप यावर्षी सुंदर असा फुलोरा आलेला आहे, पण निसर्गाच्या या आबाळ आल्यामुळे याच्यावर बुरशीचा प्रादुर्भाव झालेला आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. पण खूप छान असा आंबा आहे, खूप गोड आहे. याला लंगडा आंबा असं म्हणलं जातं. जात खूप छान आहे, कोय खूप बारीक आहे आणि खूप महत्त्वाचा गोड असा आंबा आहे. आणि कच्चा आंबा कैरी खूप कडू म्हणजे आंबट आहे थोडक्यात. तर ती आंबट कैरी असून गोड चव देणारा हा लंगडा आंबा आहे. त्या ठिकाणी या ठिकाणी हे बघत आहात, हा आहे कलमी आंबा. कलमी आंब्यामध्ये खूप चांगलं ह्याला पण तोवर लागलेला आहे, फुलोरा लागलेला आहे आणि खूप छान. हा पण खूप गोड आहे. हा आंबा आपल्याला या ठिकाणी पाहत आहात की खूप मोठ्या प्रमाणावर याच्यावर पण बुरशीचा प्रादुर्भाव झालेला दिसत आहे. निसर्ग शेतकऱ्याच्या पाठीशी कधी नसतो. त्याच्यानंतर हा एक आपल्याकडं दशहरी नावाचा एक आंबा आहे. दशहरी नावाची एक जात आहे. त्या दशहरी नावाच्या जातीचा हा आंबा आहे. मोहर तोर खूप लागलेला आहे या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. आणि याला पण ह्या बुरशीचा खूप प्रादुर्भाव झालेला आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. तर पाहू शकता हा आंबा यावर्षी तसं तर खूप सीझन चांगल्या प्रकारे आहे आंब्याचं. मोहर खूप आंब्यांना लागलेला आहे. तोर म्हणतात आमच्या इकडं, मोहर तोर असे आंबे यावर्षी खूप फुटलेले आहेत. पण निसर्गाच्या लहरीपणामुळे याला प्रादुर्भाव झालेला आहे. बघू आपण यावर्षी किती फळधारणा होते आणि किती टिकतो. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.